मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत मल्हार सप्तशतीचा अध्याय 10वा, 11वा, 12 आणि 13. तुमच्या बऱ्याच काही कमेंट्स आल्या. मी तर 1 ते 14 अध्याय तुमच्यापर्यंत पोहोचवले, पण परत वारंवार त्याच कमेंट्स येत आहे की ताई अध्याय 11, 12, 13 पाठवा. पण 10 पासून 4 अध्याय पण आपण ऐकले तरी पण आपल्याला संपूर्ण 14 अध्यायांचे पारायण केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल. कारण की आता आजपासून आपल्याला 3च दिवस, या 2 दिवससुद्धा आपण चंपाषष्टीपर्यंतसुद्धा हे अध्याय आज आणि उद्या 2 दिवस पण ऐकले तरी पण आपल्याला संपूर्ण पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. तर उद्या मार्तंड भैरव, चंपाषष्ठी, स्कंदषष्ठी आहे. तर या दिवशी आपल्याला भैरव स्तोत्र, कालभैरव अष्टकचं पठण तरी करायला हवं. नाही तर रोज हे अध्याय नाही ऐकले तर आज आणि उद्या 2 दिवस पण केले तरी आपल्याला 2 दिवसाच्या पारायणाची पुण्यफळाची प्राप्ती होईल. कारण की मल्हार देवता हे भगवान शिवाचे अंश आहे आणि भगवान शिवाची आपण जेवढी सेवा, पूजा, आराधना केली तेवढी कमी आहे. भगवान शिवाच्या नुसते आपण जाऊन मंदिरात आणि शिवलिंगाला आपण डोकं टेकले तरी पण आपले 7 जन्माचे दुःख, दारिद्र्य दूर होते आणि आपल्या जर नशिबाच्या उलट्या रेषा असतील तर ते रेषा सीधा होतात. आपण शिवलिंगावर नुसते तांदूळ अर्पण केले तरी दरिद्रताचा नाश होतो. आपण शिवलिंगासमोर धूप जाळला तर आपली कीर्ती दूरवरपर्यंत प्रसरते. आपण शिवलिंगासमोर जर आपण दिवा जाळला तर आपल्या कुलाचा वंश वाढतो. आपण शिवलिंगावर तीळ अर्पण केली तर आपल्या घरातले धनधान्य भरपूर प्रमाणात वाढते. आपण शिवलिंगासमोर नागिनच्या पानावर शहद अर्पण केले तर धनसंपदा आपल्याला भरपूर प्रमाणात मिळते. आपण शिवलिंगावर गूळ अर्पण केला तर आपल्याला अमाप गणित संपत्ती मिळते. एवढं महत्त्व शिवलिंगाचं, शिवपूजनेचं, शिव आराधनेचं आहे. जेवढे आपण शिव शिव हे 2 शब्दसुद्धा उच्चारले तरी पण आपण 7 जन्म काय 72 जन्मांचे, 72 पिढ्यांचे आपण नरकाचे उद्धार करून घेतले एवढ्या 2 शब्दांनी. फक्त शिव आणि शिव या 2 शब्दांना खूप महत्त्व आहे. शिव महापुराणामध्ये पण सांगितलेलं आहे. भरपूर पुराणांमध्ये शिव शिव या शब्दाचा उच्चाराचं खूप काही महत्त्व सांगितलं आहे. तर मल्हार देवता हे शिवाचे अंश आहे. मल्हार देवताची आपण पूजा करायला बसलो म्हणजे शिवाचे ध्यान करायचे मनामध्ये. आपल्या हृदयात भगवान शिवाला आपण विराजमान करायचं म्हणजे तर आपल्या सर्व इच्छा, कामना पूर्ण होतील. मुलांना दीर्घायुष्याची प्राप्ती होईल. जिथे जातील तिथे त्यांना यश, कीर्ती, मान सन्मान वाढेल. आपल्या पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती होईल. आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल आणि आपलं गुरुबळ सर्वात उच्च बनेल. यात मुळी शंका नाही आणि महालक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न राहील. जो शिवलिंगाची आराधना करतो, जो शिवलिंगाला रोज अभिषेक घालतो, जो शिवलिंगाला नैवेद्य अर्पण करतो, जो शिवलिंगाला रोज जल अर्पण करतो त्याचे कसलेही दुःख, दारिद्र्य कितीही कठोर याने जे राहील तर ते सुद्धा निश्चित शिवलिंगाच्या दर्शन मात्रे दूर होतील. जर आपण शिव मंदिराकडे जात आहे तर निश्चित नमस्कार केला तरी सुद्धा शिव आपल्यावर प्रसन्न होतो. आणि अर्धी प्रदक्षिणा जर आपण शिवाला घातली, शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा कधीच घालू नये. शिवलिंगाच्या झाडाला पण आपण म्हणजे शिवाला पूर्ण प्रदक्षिणा चालतच नाही, शिवाला अर्धीच प्रदक्षिणा घालावी. केव्हाही जर शिवपुराण जर ऐकायला पण बसलेले तुम्ही पंडालमध्ये, तो गोल कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजंगहारम सदा वसंतम हृदयारविंदे, जेव्हा जे चालतं आपण कर्पूर गौरमचं तर गोल फेरी मारतात, लगेच गोल करतात बाया हो माणसं. गोल फेरी मारायची नाही आहे. शिवपुराण ऐकायला बसलेले, शिवमंदिरात गेलेले तर कर्पूर गौरम होत आहे तर गोल फेरी मारायची नाही चुकून पण. अर्धीच प्रदक्षिणा शिवाला, अर्धीच प्रदक्षिणा चालते. जो कोणी शिवलिंगाच्या जवळ अर्धी प्रदक्षिणा शिवमंदिरात जाऊन जर केली त्याने तर 4ही पुरुषार्थ लाभल्याचे पुण्य मिळते आणि आपली दूरवर 4ही कानाकोपऱ्यातून आपली कीर्ती खूप दूरवरपर्यंत पसरते. यात मुळी शंका नाही आहे. तर हे मल्हार देवता शिवाचे अंश आहे म्हणून आज आणि उद्या तरी हे 4 अध्याय ऐका म्हणजे आपले पापाचे शालन होईल, सर्व दुःख दारिद्र्य दूर होईल आणि भगवान शिव आपल्याला तारतील. फक्त पाहिजे काय? श्रद्धा आणि विश्वास. श्रद्धेने, विश्वासाने भगवान शिवाच्या अंश मल्हार देवताचे ध्यान करा. ओम मल्हार देवताय नमः, ओम मार्तंडाय नमः, ओम मल्हार भैरव
भैरव मार्तंडाय नमः कुठला तरी एक जप 108 वेळा तरी करायचा. भरपूर माझे मंत्र पण शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलला पण मंत्र आले असतील, इकडे पण मंत्र आलेले. तर हे 4 अध्याय म्हणजे अत्यंत महत्त्वाचे अध्याय आहे. ज्यांनी पूर्ण 7 दिवस या 5 दिवसपर्यंत जर 14 अध्याय ऐकले नसणार तर आज आणि उद्या 2 दिवस तरी हे 4 अध्याय नक्की ऐकण्याचे करावे आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण करायचे. तर आता आपण अध्यायाला सुरुवात करूया. बाकी खूप टॉपिक मोठा होऊन गेला आज 5 मिनिटाचा. जर असं काही शिवपुराणामध्ये भरपूर गोष्टी सांगितलेल्या आहेत तर आपण एखाद दिवशी शिवमहापुराणाच्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला सांगेल. आपण मल्हार देवताचे श्री मल्हारी सप्तशतीचे हे 4 अध्याय ऐकूया. जास्तीत जास्त जणांना शेअर करा व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्रामवर आणि आपल्या रिश्ते परिवारांबरोबर. गावाचं नाव नाही तर येळकूट. जय मल्हार देवता. श्री गणेशाय नमो नमः. सनतकुमार वाच. ऐसा विष्णूने समजावला दैत्य क्रोधे खवळला मद उत्तेत संग्रामी आला अनेक योद्धे घेऊन या माथा शेंदूर असे लाविला मस्तकी जटा मिरविला उंच इतका मेघ मंडळी लागला नीळ मेघ वर्ण दिसे मल्लासूर शस्त्र मिरवित मायावी दैत्य समवेत अंगी कस्तुरी चर्चित कुंकुमगार सहित दैत्य ब्रह्माणे काळकूट निर्मला काजळाचा गिरी ओतला आकाशी स्तंभ उभारला इंद्रधनुचा तयेवेळी महाकाय योद्धा मल्लासूर न वर्णवे त्याचा विस्तार थोर रणभूमीचा आला महावीर सिंहनादे गर्जना करी त्याच्या सिंहनादे करुण मेरू छत्राखाली आला आपण कैलासही कंपे भये करुण मुकुट पडला पर्वतांचा भय कंपे झाला समुद्राशी वडवानल सेवितयाशी शेशी कापे चळनेसी भूमी पडू म्हणीत असे त्याचे भयानांदे करुणी पृथ्वी आली कंप मानुनी सिद्धांनी सोडिले आसनी तपभंग तयाचा अनेक सैन्य परिवाराला मल्लासूर उभारणी राहिला मार्तंड भैरव देखिला मग आज्ञायित धृत मारीसी आज्ञेने धृत मारी उठली हाताने कुंजराती धरती झाली आकाश पेकती झाली अति प्रौढी करुणिया अश्वासहित रथ गिळती कुंजरे कुंजराती लढती तुरंग मे तुरंग मारती फेके उचलुनी महारथासहित शस्त्र घोरे दैत्य पडताती तया ते जिव्वेनी उचलती थोर कडकडाती चगळती धृत मारी दैत्य सैन्यासी नानाविध शस्त्रे घेती ते तेचे जठरांगी भस्म होती ती अन्न झाली होती धृत मारीस त्यावेळी त्या बडे वाढू लागले अधिक पुष्ट झाली दैत्य सैन्य भक्षू लागली मल्लासूर कोपला तिच्यावरी दैत्यवाच सैन्य भक्षण ग्रास करुणी तू पुष्ट झाली अससी रणी न पुरसी माझ्या ग्रास लागुनी धृत मारी असे महान तू न पुरसी माझ्या युद्धासी देवहीन असे तू सेवितो मी अनेक कुंजरी तू एका वृषभावरी तुझ मजसी नसे सरी माझे भाग्य असे थोरी तू गज चर्म पांगरसी दिव्य वस्त्रे परिधान अम्मासी तू सर्पाची भूषणे लेईशी अम्मा असती कांचनासी सुवर्ण रज मिश्रित चंदन त्याचे मजसी लेपन तुझ भस्माचे उधळण अस्ति चूर्ण सहित समशानाचे सहस्त्र स्त्रिया अम्माशी एक वृद्धा असे तुझ पाशी माझे राज्य त्रिभुवनाशी मी असे थोर म्हणे युद्ध करील मजशी लाज नाही तुझ्या चित्ताशी स्पर्ध करिता गजाशी काय उंदीर स्मर्थ होय समुद्राचे करावे प्राशान बालक समर्थ होईल प्रलय अग्नीचे शमन काय पतंग करेल काळातील मेघ निवारायासी काय समर्था वायुशी सुवर्णगिरीचे उन्मळन करण्याशी गजाशी सामर्थ्य नसे ऐसा कठीण वचने ऐकुनी मनी खवळला शूलपाणी सोडीने अनेक तिखट बाणी त्या मंदोमत दैत्यावरी बाण येते देखिले दैत्यपटीशी निवारिले उग्र करवाळ करी घेतले वेग धावे शिवावरी दैत्य येता देखुनी शंकर दृढ मने करून खडतर शर सोडूनी दैत्य राजाशी रोखिले बाण मल्लाच्या अंगी आढळताच ते मांडिले दैत्य तृणापरी मानिले खडतर बाण शिवाचे भैरवे उडान केले तिकट खडग घरी घेतले दैत्याच्या वामभुजी मारिले मग डमरुनाद केला डमरुनाद ब्रह्मांडे गरजले दैत्य सिंहनाद केले दोघांचे युद्ध प्रवर्तले उपमा नाही तयाशी मेरू पर्वतीची या शिखराशी कोणता पर्वत साजे उपमेसी तैसे मार्तंड भैरवाच्या उपमेसी कवन वर्ण शकेल दैत्याने गजरूप धरिले डोके गगनासी लागले सप्त सागरासी आधोळले पुछाचे विक्षेप करून या मदाची या धारा पडती तेने पर्वत ओले होते मंदोमत तो गजपती वेगे चाले रणभूमीसी गजाने शुडा दंड उचलिल्या तेने ग्रह नक्षत्रा फळ काढिला चंद्र सूर्याच्या आड आला सर्वत्र अंधार झाला सिद्धासी वाटे भीती गृह सोडून या पडती दैत्य
दैत्य सहस्र गर्जती, त्यावेळी रणभूमीशी गर्जने भूमी आदोळती, मेघे भूमीवरी पडती, आवेशाला तेव्हा पशुपती. दैत्यराज मल्लासुरावरी करी खडवांगे घेतली, दैत्यांच्या मस्तकी मारले, मले वरच्यावरी धरिले, चर्म खेटके करुनिया. मल्लासुर हासे शंकरासी, बळ तुझे कळिले, आम्हासी भैरव सोडिले, अग्नी अश्रांशी दैत्यावरी अतिक्रोधे. अग्निज्वाला तेव्हा निगती, पर्वत सिंदूर होती, सागरे जलचर तळपती, महादाये करुनिया. अश्रधूम आकाशी जात, नक्षत्रे आच्छादली जात, चंद्र सूर्याची लोचने गळत, त्या महाधूमा करुनिया. अग्निरथाशी जाळीत, लोहाची चक्रे वितळत, वीराचे टोपही तापत, ते काढून फेकीत, तयाचे शस्त्रभार तापले, पायात चटके बसले, मस्तकाचे केश जळाले, त्या महावीराचे छन्ने चामरे ध्वज जळती, काजळी होऊनी पडती, अशी अग्नी अश्रे केली गती. त्यावेळी रणभूमीची अग्नीच्या दाहे करुणी, रक्तवर्ण झाले गगन. मल्लासुराचे अंग तापून तडातडा फोड उठती, शस्त्राच्या प्रभाव थोर व्याकुळ झाला मल्लासुर, होऊनी धैर्याचा सागर, सोडी मग पर्जन्य शस्त्राशी. मेघ आकाशी जमले, मुसळधार वर्ष लागले, अग्नि अश्राशी निवारले, पर्जन्यधाराणी रणभूमीवर. मेरू अग्नी अश्रे तापला, पर्जन्याने भिजविला, जणू वर्षा काळ पावला, तयेवेळी सर्वत्र दैत्यांची शस्त्रे अग्नी तापवली, पर्जन्याने ती भिजवली, निश्चल होऊनी राहिली, जणू सारे निशस्त्र. पाषाण मेघ वर्षती, जणू आकाश भूमी पडतती, गण दानवांची मस्तके फुटती, महापर्जन्य तो महावीर ते घाबरले, अश्र गुजरा आड धडले, तुरंग आकाशी उडाले, पुडलिया चरणी करुणिया. मेघधारा वर्षती, सर्वत्र जल पावती, प्रलय समुद्रा परी दिसती, जलमय सारी रणभूमी, शस्त्रे सारी जल तरती, रथ असंख्यात बुडती, सर्व 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 सर्वत वाहती, जल प्रलय ओढवला, शिवाने सैन्य बुडता पाहिले, वेगी मारुतास्त्र सोडिले, तेने प्रजनस्त्र निवारले, प्रलय नाहीसा झाला, मारुतास्त्र जल शोषिले, ते आकाशी समुद्र राहिले, दैत्य सैन्य उठवून नेले नभात कापसा परी. ते वेळी मल्लासुर कोपला, दारुण सर्पा शस्त्र सोडिता झाला, सर्वत्र सर्प दिसू लागले, भैरव सैन्यासह सर्व फडा दंश करती, विष सर्वत्र गळती, उडूनी जिव्हारी झोपती, रणभूमीवर सर्वत्र मार्तंड भैरव आविषला, गरुडा सहस्र सोडिता झाला, गरुड भय सर्प कंप सुटला गेले, पाताळी सर्प सारे शंभू, काय सरिता करिता झाला, पाशुपात शस्त्रे त्रिशूल मंत्रीला, मल्लासुरा ते मारिता झाला, अतिक्रोधे करुनिया, दैत्य गदा मुसळे मारित, शरे मुसळत्या निवारित, चंक्र नागर फेकीत, परी तो त्रिशूळ येत असे, त्रिशूल सर्व शस्त्रे झाकीला, दैत्यांच्या जवळी आला, मल्लाच्या वक्षस्थळी आढळला, कालदंडे जणू काय दैत्य हाकार करते, रणभूमी सोडून पडत अशी, मल्लासुराचे डोळे भिरभिरती, पडला दैत्य रणभूमीशी, शंभू वाच. अहो दैत्य राजा उठशी, कान युद्ध करीशी, तू थर थोर युद्धा अससी, का पडला रणभूमीशी. मार्तंड भैरव चरण उचलिला, मल्लाच्या मस्तकी ठेवला, चरण स्पर्श दैत्य निर्मळ झाला, शत्रुत्व विसरला शंभूशी, दैत्य चरण मस्तकी धरुण लोचने आनंद झळ भरून, उत्कंठा भक्ती करून स्तविला झाला शिवशंकर. मार्तंड भैरवाचे चरण ते दुस्तर व्यथाहरण, सदा द्यावे आपण जो स्वामीचा सेवे करीत. श्री गुरु मावली विराचित भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती एकोदशोध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणपर्ण नमस्तु. अध्याय एकोदशोध्याय 11वा समाप्तम. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमो नमः. श्री गुरु मावली वाच. मार्तंड भैरवाचे चरण मस्तकी पडता विसरला तो मल्लासूर वैरता, क्षण एक सतसंगती घडता दैत्य तोही देव बने. शिवचरणाची महती सांगितली श्री गुरुचरित्र, शिव तेच समर्थ असती, स्वामी सेवे कराचे सद्गुरी. सनत कुमार वाच. सांगतो ऋषी हो तुम्हासी, जीव शेष उरला मल्लासी, मग करीतो झाला स्तोत्रासी. मार्तंड भैरव शंभूचे मल्लासूर वाच. विनवितो मी भैरव तुझसी, उदरी मज पाप कर्माशी देवा, मज पवित्र करा देवा. मी उन्मत झालो त्रिभुवनात पीडा लागलो, त्या कर्मे पाप सागरी बुडालो. शंकरा उदरी मज मी विनवतो शिवशंकराची, जीव नसे स्वतंत्र कर्माशी, तूच सूत्र आधार होशी. शुभ अशुभ कर्मफळाते तू जगाचा सूत्रधार होशी, तू विश्वाचे पालन करीशी, चराचर व्यापून उरलाशी. शंभू तूच देवराया, काय दैत्य वेगळे असती, तू हे जानसी. गिरिजापती तू जगाचा अधिपती, तू नमन कैलाशी. नमो देवा महादेवा शिवाशी, नित्यवदन माझे नित्यवदन रुद्र
रूपाशी गौरीपती तुझ नमन माझे, नमो जगहर्ता शिवाशी, नमो कल्याणकारी महादेवाशी, चंद्रधरी मस्तकावरी नीलकंठाय नमो नमः. जो देव सकलांमध्ये चेतना रूपे असे स्थिती, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देवी सकलान देवी मध्ये बुद्ध रूपी असे स्थिती, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलांमध्ये क्षमा रूपे असे स्थिती, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलांमध्ये मोह रूपे असे स्थिती, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलांमध्ये काम रूपे असे स्थिती, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलांमध्ये भ्रम रूपे असे स्थिती, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलांमध्ये धर्म रूपे असे स्थिती, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलांमध्ये हर्ष रूपे असे स्थिती, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलांमध्ये क्रोध रूपे असे स्थिती, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलांमध्ये मद रूपे असे स्थिती, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलांमध्ये दंभ रूपे असे स्थिती, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलांमध्ये अहंकार रूपे असे स्थिती, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलांमध्ये वीर रूपे असे स्थिती, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलांमध्ये क्रिया रूपे असे स्थिती, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलांमध्ये शक्ती रूपे असे स्थिती, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलांमध्ये शौर्य रूपे असे स्थिती, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलांमध्ये विद्या रूपे असे स्थिती, नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलांमध्ये ज्ञान रूपे असे स्थिती, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलांमध्ये लोभ रूपे असे स्थिती, नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलांमध्ये शुद्ध रूपे असे स्थिती, नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलांमध्ये निद्रा रूपे असे स्थिती, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलांमध्ये भक्ती रूपे असे स्थिती, नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलांमध्ये मृत्यू रूपे असे स्थिती, नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलांमध्ये आत्मरूपे असे स्थिती, नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलांमध्ये प्रपंच रूपाय असे, नमो प्रपंच रूपाय नमो प्रपंच चरिताय नमो नमः. नमो विष्णु रूपाय नमो नमः. नमो शिव रूपाय नमो नमः. नमो सूक्ष्म रूपाय नमो नमः. नमो भव्य रूपाय नमो नमः. नमो त्रैलोक्यनाथाय नमो नमः. नमो भैरवनाथाय नमो नमः. नमो भक्तवत्सलाय नमो नमः. नमो भक्ततारकाय नमो नमः. नमो जगसंहार करताय नमो नमः. नमो पालन करताय नमो नमः. नमो चंद्रशेखराय नमो नमः. नमो त्रिपुरछेदकाय नमो नमः. नमो मणिखंडिकाय नमो नमः. नमो मार्तंड भैरवाय नमो नमः. ऐसी मल्लाची स्तुती ऐकून प्रसन्न झाला शूलपाणी. शिव वाच, मला मी झालो प्रसन्न तुझसी, माग आता तुझ वराशी. मल्लासूर म्हणे, नमितो मी मार्तंड भैरवाशी. तू प्रसन्न असता आम्हाशी, परलोकाची चिंता काय असे. तुझे दर्शन झाल्यावर देव महान प्रताप करून, तुझा दास झालो जाण. उत्तम सुख भोगावे आपण, जे दुर्लभ इंद्रादी देवांना. योद्धा तुझ्यासारखे मिळाला, समरगणी मृत्यू पावला. कीर्ती माझी भूमंडळा, आता काय मागू स्वामी. मी मागेन ते द्यावे, तुझ्या नामा आधी माझे नाम असावे. शरीर तुझे चरणी असावे निरंतर स्वामी शंकरा. मी केलेल्या या स्तोत्राशी पठन करेल जो नर नारी, सकळ सिद्धी त्याला द्यावी. धन धान्य यश कीर्ती धनसंपदा भरपूर प्रमाणात द्यावी. इतके करावे स्वामी, जे तुझी भक्ती करती, जे तुझे पठन करती, जे कोणी तुझे श्रवण करती. हे अध्याय त्याशी प्रसन्न व्हावे भवानीपती, त्याचे मनोरथ संपूर्ण पूर्ण करीते. शीघ्र पुरविजे देवराया, लक्ष्मी त्याच्या घरी असती. रोग नसावे त्याच्या शरीरारी, न्यावे त्याचे मोक्षदारी. स्वामी शिवशंकरा, भक्तीने त्यांचे सर्व इच्छा पूर्ण करी. तुझे कीर्ती कथन पठन श्रवण जे करते, हे अध्याय करती जे पूजन, त्याशी निरंतर लक्ष्मी असे त्यांच्या घरी. असे व्हावे तुम्ही प्रसन्न, सुलभ होऊनी स्वामी राया. शिववाच, झालो मी तुझवरी प्रसन्न. तुझे मागितले मी त्यास त्यास देईल संपूर्ण पूर्ण. मागितले तुझे वरदान ते देईल मी तुझ संपूर्ण. मल्लासूर तू दैत्यश्रेष्ठ सनत कुमार वाच. रणी पडली या मल्लाचे, 5 पुत्र आले युद्धाचे. नाव त्याचे परियसी, सांगतो ऋषीवर तुम्हासी. लोहांगला शुलंदर देव गंधर्व कुंभवीर. 5वा महाभाव असुर हे पुत्र मल्लासुराशी. हे मल्लाचे पुत्र म्हणून उपशेता झालो शूलपाणी. न राहती दर्भ करून धावले ते महादेवावरी. भैरव आविषला मने शाप दिला मूर्खा लागून. तुम्ही राहावे पर्वती होऊन या भूमंडळावर. ऐसी मल्लारीची स्तुती वाचती श्रोता हो, ते सकळ सुख पावती. संपूर्ण धनधान्य मिळती, दीर्घायुष्याची प्राप्ती होती. अखंड
सुख सौभाग्य प्राप्त होतील सांगत असे गुरु मावली. इतश्री गुरु मावली विरिचित प्राकृत भावार्थ टीकाय ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड मल्हारी सप्तशती द्वादशो अध्याय 12वा अध्याय समाप्तम. से कुल दैवत खंडेराव महाराज की जय. चरणम पर्ण नमस्तु. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शिववाच. धर्मसुताना तुमच्या वैरी महादैत्य मल्लासुर महाउन्मत तो मी मारला सेनसहित. या पवित्र रणभूमीत तुम्ही सुखे असावे, आश्रमी अनुष्ठान करावे, आपल्या इच्छेप्रमाणे राहावे. तू भूमंडळी या भूमंडळी कोठेही शिवाचे वचन ऐकून संतोषले. धर्मसुताचे मन मागते झाले वरदान. शिव मार्तंड भैरवाशी धर्मसुत वाच. महेश्वरा तुझ नमन, मार्तंड भैरव तुझ नमन. तू आमचे करुणी रक्षण कृपावंत झालो आम्हावरी. त्रिलोकाच्या सर्व बाधा सर्वेश्वर तुम्ही करा. आमचे वैरी मारा, नाश तयाचा करा सदा. तू येथे जे युद्ध केले, मनी मल्लासुर वधिले, आम्हासी दुःख मुक्त केले. मार्तंड भैरवाय चंद्रशेखरा कडी काळ दोषे पिडले. संसार सागरी बुडाले, दारिद्र्य दुःख गांजिले. तयाशी सुख करावे आता आम्हावरी कृपा करणे. येथे तू प्रकट होणे, स्वयंभू स्वरूपात राहणे. भक्ताच्या कल्याणासाठी धर्मसुताचे ऐकुनी विनोनी सदाशिव अंगीकारावी. तत्क्षणी शक्तीसहित लिंगद्यय होऊन प्रकटला कल्पवृक्षाखाली. शुक्ल पक्षी मार्गशीर्ष मासी षष्ठी तिथी आदित्यवारी शतका तारका दिवस नक्षत्र. लिंग प्रकट झाली दोन्ही. सुधुनी देव आले यात्रेसी. कलत्र पुत्र परिवारासी ऋषी आले. कुटुंबेसी त्या लिंगाजवळ मणिखंडे अधिष्ठली. मोठा उत्सव केला ती थोर राजधानी प्रेमपुरी नाम पावली. अशी प्रेमपुरी कलियुग होईल जेजुरी. तेथे वसत असे देव मल्हारी. भक्ताच्या रक्षणासाठी ऋषी देवगण एकत्र येती. जैसे मार्तंड भैरवासी पाहती तैसे मूर्ती घडवती. सकल जनासी न कार मकार नामे तू बोलीजे. रकार नामे विष्णू म्हणिजे. इलो नाम पृथ्वी सांगिजे. नामे बोलावे मैराळ. त्या मैराळ देवाशी पूजिते झाले देव ऋषी. करीते झाले नमस्काराशी. नाना पुष्प वाहुनी धूप दीप दावती. नाना फळे समर्पित अनेक नैवेद्य पात्र करीते मैराळ देवीती. कर्पूर चंदने लावती. हरिद्रा भंडार वाहती. नाना वाद्य वाजवती. गीत नित्य तेही करीती. देवासे दवना वाहती. तांदूळ पिवळे समर्पित. पिवळे वस्त्र देती. ऋषीगण तयेवेळी मोर पिसांची चामरे ढाळती. षोडोपचारे पूजा करती. नाना आरती करती. स्तुती करती मल्हार देवाचे. जय जयाजी देवा खडगधारा जगन्नाथा चंद्रशेखा. जय गंगा मस्तकी धरा विश्वपालका महादेवा. जय जयाजी मल्ल सैन्य मर्दना. जय जयाजी महादैत्य विभंजना. जय करी पात्रपूर्णा. जय जयाजी शिवशंकरा. जय जयाजी मल्ल मर्दाना. जय जयाजी मणिसूदना. जय जय दैत्य प्रेत्साना. जय जयाजी मार्तंड भैरवा. जय जयाजी त्रिपुर दाहका. जय जयाजी असुंतरका. जय जयाजी प्रतापकारका त्रिशूळधारी शंभू. जय जयाजी दैत्य विघ्नांतकासी. कली दोष हरी भक्तप्रियाशी. नाम करुणा सागरी सहारकारका. मार्तंड भैरवाशी. नमो वैराल देवा मल्लासी. नमो विश्वाच्या पालकासी. नमो देवो अर्चित चरणाशी. वागेश्वरी नमन तुझ. नमो शिवाय नमः शिवाय. नमो महेश्वराय. नमो शंभवे नमः. पिनाकिनीये नमः. नमो शेखराय नमः. नमो वामदेवाय नमः. नमो विरूपाक्षाय नमः. नमो कर्पदिनीये नमः. नमो नीललोहिताय नमः. नमो शिवशंकराय नमः. नमो शूलपानाय नमः. नमो खटवांगणीये नमः. नमो विष्णुवल्लभाय नमः. नमो शिपिविष्टाय नमः. नमो अंबिकानाथाय नमः. नमो नीलकंठाय नमः. नमन तुझे संपूर्ण माझे नमन कोटी. नमन नमो भक्तवत्सलाय. नमो भवाय नमः. नमो शर्वाय नमः. त्रिलोकेशाय नमः. नमो शीतकंठाय नमः. नमो शिवप्रियाय नमः. नमो उग्राय नमः. नमो सर्वेश्वराय नमः. नमो कामराय नमः. नमो अंधकरसुधनाय नमः. नमो गंगाधराय नमः. ललाटाक्षाय नमः. नमो कालकाळाय नमः. नमो कृपानिधिये नमः. नमो भीमाय नमः. नमो परशुहस्ताय नमः. नमो तुझ मृगपाणाय नमः. नमो जटाधराय नमः. नमो कैलासवासिनीये नमः. नमो कौचिनीये नमः. नमो कठोराय नमः. नमो त्रिपुरंतकाय नमः. नमो वृषकाय नमः. नमो वृषभारडाय नमः. नमो तुझो भस्मद्विलितिकाय नमः. नमो भस्मद्वलित विग्रहाय नमः. नमो सामप्रियाय नमः. नमो सर्मयाय नमः. नमो त्रिमूर्तिये नमः. नमो अनीश्वराय नमः. नमो सर्वज्ञाय नमः. नमो परमात्मने नमः. नमो सूर्य सोम सूर्य ग्रीलोचनाय नमः. नमो हशिवियाय नमः. नमो हविषाय नमः. नमो यज्ञमयाय नमः. नमो सोमाय नमः. नमो पंचवक्रताय नमः. नमो सदाशिवाय नमः. नमो विश्वेश्वराय
वीरभद्राय नमः नमो वीरभद्राय नमः नमो गणनाथाय नमः नमो प्रजापतये नमः नमो हिरण्यतेसाय नमः नमो दुर्दशाय नमः नमो गिरीशाय नमः नमो भालचंद्राय नमः नमो अघनाय नमः नमो भुजंगनाय नमः नमो भूषणाय नमः नमो भर्गाय नमः नमो गिरिधनाथाय नमः नमो गिरिप्रियाय नमः नमो कृतिवासयाय नमः नमो पुरातनाय नमः नमो भगवंताय नमः नमो प्रथमदीनाथाय नमः नमो मृत्युंजयाय नमः नमो सुष्मतनये नमः नमो जगतदीपिनाय नमः नमो जगद्गुरुवे नमः नमो व्योमकेशाय नमः नमो महासेनजनकाय नमः नमो चारुविक्रमाय नमः नमो रुद्राय नमः नमो भूतपताय नमः नमो स्थानिवे नमः नमो ऐर्बुद्ध्याय नमः नमो दिगंबराय नमः नमो अष्टमूर्ताय नमः नमो अनेकात्मनाय नमः नमो सात्विकाय नमः नमो शुद्ध विग्रहाय नमः नमो शाश्वताय नमः नमो खडंग परशवे नमः नमो अजाय नमः नमो पाश विमोचनाय नमः नमो मृडाय नमः नमो पशुपतये नमः नमो देवाय नमः नमो महादेवाय नमः नमो अव्ययाय नमः नमो हराय नमः नमो भगनेत्रविदाय नमः नमो अव्यक्ताय नमः नमो सहस्रसाक्षाय नमः नमो सहस्रपदाय नमः नमो अपवर्गप्रदाय नमः नमो अनंताय नमः नमो तारकाय नमः नमो परमेश्वराय नमः नमो नमो श्री शिवाय नमो नमः देव ऋषीची स्तुती ऐकून आली चेतना मूर्ती लागून उभा प्रत्यक्ष प्रसन्न होऊन देव मल्हारी त्याच्या पुढे देव मल्हारी वाच मी प्रसन्न झालो तुम्हासी जी स्तुती केली जो कोणी श्रवण पठन करेल त्याशी मी होईल प्रसन्न मागावे वर आता तुम्ही देवा तुम्ही प्रसन्न झाले तुवा विश्वाचे साकडे फेडले सैन्यसहित मल्लाशी मारिले भार फेडिला वसुंधरेचा मल्हारी तुम्ही इतके करावे सर्वांचे कुलदैवत बनावे सकळ कुळाचे सांभाळावे कुलाचे रक्षण करावे दीर्घ आयुष्याची प्राप्ती करावी निरंतर येथे राहून या भक्तांच्या घरी लक्ष्मीची वास करावी लक्ष्मी वसवावी संपत्ती बहुत द्यावी जो कोणी या स्तुती श्रवण पठन करेल त्यासी भरपूर प्रमाणात लक्ष्मी द्यावी धनसंपदा द्यावी दीर्घ आयुष्याची प्राप्ती करावी सुख संतती धन धान्य यश कीर्ती लाभावे सुख लाभावे तयाशी तयाच्या वैरी शय पावती भूत पिशाच बाधू न शक्ती डाकिनी शाकिनी राक्षसाची भीती न राहे ग्रह पीडा नसे जे पडती मल्हारी सप्तशती तयान कशाची भीती स्वामी समर्थांची लाभे प्रीती सकळ सेवकांना मल्हारी वाच देवी ऋषी हो ऐकलंय वचनासी माझा आशीर्वाद राहील तुम्हासी जो श्रवण पठन करेल त्याशी राहील माझी कृपा तुम्ही मागितले ज्यावर तो प्राप्त होईल तुम्हासी मी येथेच निवास करीतो भक्ता सदैव साथ देतो निर्भय तयास करीतो कल्याण तयाचे होवो ही माझी जेजोरी मी राहतो गडावरी प्रेम माझे भक्तावरी भावभक्तीने जो कोणी सेवा करती जो कोणी पठन श्रवण करीती अशी ही युद्ध कथा सांगितली स्वामीच्या भक्ता स्वामीच वदविता श्री गुरु मावलीच्या मुखे इत श्री मल्हारी सप्तशती श्रोत्या हो सदा परिसते तथा देव पावती विनवी स्वामी सेवे करा इत श्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड मल्हारी सप्तशती त्रयोदशोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज की जय चरणाम पर्ण नमस्तु अध्याय 13वा समाप्तम अध्याय 14वा श्री गणेशाय नमः गुरुमावली वाच अशी मल्हारीची कथा निवारील सर्व वेता ब्रह्मांड पुराणात असे सांगितली सर्व सेवे करण्यासाठी खंडेराव सर्वांचे दैवत कुळाचे ते कुलदैवत तयाशी नित्य पूजित सर्वार्थ प्राप्त होत सेवे करी वाच मल्हारी मार्तंड भैरवास खंडेराव का म्हणता त्यास माळसा कांत असे नावास कसे प्राप्त झाले गुरुमावली वाच खडगधारी म्हणून खंडोबा म्हणती माळसाच्या तो पती म्हणून तो माळसापती जाणावा सर्वांनी देव मल्हारीस 2 पत्नी माळसा बानाई त्या ऐकाव्या माळसाची कथा तुम्ही सर्व सेवेकरी देव दानव युद्धात अमृत निघाले समुद्र मंथनात दोघांनाही रस अमृतात तयाचे वाटप कसे करावे श्री विष्णूची मोहिनी अवतरली दानवसेना सौंदर्याने वेडी झाली देवांना अमृताची गोडी मिळाली दानव मोहिनी मागे राहिले शिवशंकर रूप भाळले मोहिनीच्या मागे धावले अति काम विवळ झाले मोहिनी पार्वती झाली पार्वती मोहिनी होऊन शंकरास झाली आश्वासून तुम्ही मल्हारी अवतार धरा याल तेव्हा होईल तुमची पत्नी तुम्हा शेटवाणी नेवास संतान नव्हते तयास
सदा पूजितेस शिवास, माळसा जन्मली त्याच्या घरात यथा काळ उपवर झाली. शेटजींनी लग्नाची काळजी लागली. स्वप्नात शिववाणी ऐकली. माळसेचा विवाह खंडेरायासी. पौष मासातील पौर्णिमा. पाली नावाच्या गावाला खंडेराव माळसा विवाह. शिव शक्ती एकत्र झाले. दुसरी कथा बानाईची. 7वी कन्या इंद्राची झाली पत्नी मल्हाराची. ती तुम्ही सांगतो. इंद्राला कन्या 7. इंद्रदेव तयाशी पुसतात, तुमच्या भाग्यविधाता कोण सांगावे तुम्ही. मजसी 6 कन्या सांगतात, तुम्हीच भाग्यविधाता. त्यात 7वी वेगळी सांगत, ती मात्र आगळी. माझे भाग्य विधी लिखत, जसे असेल भाग्यात तसे घडल जीवनात. इंद्राला राग आला. तयाने तिला बालक केले. एका पेटीत बंद केले. चंदनापूरच्या रानात टाकले. म्हणे तुझे भाग्य कसे. पेटी सापडली. धनगर आला. पाहुनी तयातील बालक आला. थोर आनंद झाला. पोटच्या मुलीप्रमाणे ठेवले. तिचे नाव बानू ठेवले. तिने शंकराचे पूजन केले. शिवशंकर प्रसन्न झाला. तिला जेजुरीस बोलावले. जेजुरीस खंडेरायाच्या महालात बैसले दोघे माळसाकांत. बानू मल्हारीवर झाला मोहित, म्हणे हाच माझा पती. खंडेराय भाळले तिच्यावर, भुलले तिच्या लावण्यावर. द्यास बानूचा अंतरी, सर्वत्र बानूच दिसे. बाळसेला म्हणे सारी पीठ खेळा. हरणाऱ्याने वनवास भोगावा, असा करार ठरवावा. खेळात खंडेराव हरले. खंडोबा वनवासात निघाले. धनगराचे रूप घेतले. बानूच्या घरी राहिले. 700 मेंढ्या सांभाळल्या. खंडोबाने नदीवर मेंढ्या नेल्या. तेथे त्या सर्व मारल्या. धनगरवाडा जमा झाला. खंडोबास दोष दिला. मेंढ्या जिवंत होतील तर बानू लग्न करेल. माझी पत्नी होईल असे सांग खंडेरावाला. माझी पती मल्हारी. बानू जाणार नाही धनगराच्या घरी. खंडोबा तिचा हात धरी. तेव्हा दिसे मल्हारी बसूनी तिला घोड्यावरी. आले नळदुर्ग गडावरी. तेथे विवाह करून आले जेजुरी नगरी. खंडेरायासह बानाईस. पाहताच ती सवतीस. राग आला माळसा साईस. ती महलात निघून गेली. मल्हारी सांगे समजावून, पार्वतीची दासी जयाद्री म्हणे तीच आली बानाई म्हणून. तिच्या आशीर्वादाने गंगा पार्वती सवती. मत्सरात जयाद्री साक्ष असत. ती तिला शब्द देत पुढे अर्धी भार्या होशील. तिलोत्मा नामे लावण्यवती. सुंदर अप्सरा होती. इंद्रशापे मुरली रूपे. ती कृष्णा हाती शोभली. पुढे बानाईच्या शापाने नाचू लागली. मुरली रूपाने तीच प्रथा कालांतराने जेजुरीस रूढ झाली. नळदुर्गाच्या चंदन वृक्षाखाली वाघ्य आले धनगराजवळी. तयांनी मेंढीची मागणी केली. तेव्हा चमत्कार झाला. खंडोबाने स्वतः त्याच्यावर फुंकेला आपला भंडार. तोच भंडार झाला. त्याचा उद्धार मानवरूपी वाघे झाले. गुरुमावली तसे देव भंडारीची कथा ऐकावी. भंडार म्हणजे हळद जाणावी. ही योग मायेची उत्पत्ती जाणावी असे ब्रह्मलिखित. योगनिद्रा श्रीहरीची अशी कथा सप्तशतीची. मनी मल्लासूर राक्षसाची भीतीने योगनिद्रा गुप्त झाली. ब्रह्मा विष्णू महेश झाले. वृक्ष वड पिंपळ फळस. त्रिपुर सुंदरीचे बसले जपास. शोधावयास योगनिद्रेस झाली मंत्राची लक्ष. आवर्तने आले त्रिपुर सुंदरीस प्रकट होणे. पिवळे कोंब फुटले आसनाखाली तिघांच्या. त्रिपुरा सांगे तयाशी, घ्याव्या या हळदीशी. ओळखावे योगनिद्रेसी हीच तुमची माया. हळदीचे पिवळे चूर्ण अनेक रोगाचे करील निवारण. जणू असे सुवर्ण लावावे तुम्ही सर्व अंगावरी. शिवाच्या मल्हारी अवतार. हरिद्रा उधळी तयावरी. कृपा करेल भक्तावरी हा देव मल्हारी. पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंड नैवेद्याचा फेकला रागाने. तेव्हा त्याला यशोदेने उखळीच बांधून ठेविला. नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा झाला कोपमयान. त्याच्या शापाने तो कृष्ण श्वानरूप झाला. नारदाने करून प्रयत्न भंडारा मिळवला. वाघ्याकडून तो फेकला श्वानावर. कुत्र्याचा कृष्ण झाला. तुम्ही राक्षस देवास तर देव रक्षल तुम्हास. सांगतो मी सेवे करास. कथा तयाची ऐकावी. एकदा यवनी सैन्य हल्लेखोर झाले चाल करुणी गडावर. तेव्हा तेथील रखवालदार असे शूर सरदार यवन सैन्य धावले. गडाचा तट फोडू लागले. गडावरील सैन्य झेपावले. सैन्यास बेजार केले. तेव्हा खंडोबाने काय केले, एक छोटे छिद्र निर्माण केले. त्यातून लाखो भुंगे निघाले. यवनी सेनेला तयाने पिटले. शत्रुसेना पडू लागली. तयाची खोड मोडली. गडगडत गडा खाली गेले. जाज्वल मार्तंड भैरवाने. असे तो देव खंडोबा यवन करी तोबा तोबा. त्या पवित्र गडाचा ताबा त्यांना घेताना आला. बादशाह स्वतः आला. मलखान म्हणे खंडोबाला 1.25 लाखाचा भुंगा वाहिला. त्याने जेजुरी गडावर सर्व सेवकांच्या घरी खंडोबाचा टाक असावा. देवघरात कुलदैवत असावे. 18 पगड जातीचा चांदीचा टाक घडवावा. अश्वासह खंडोबा असावा. मागे माळसा असावी. घोड्याखाली कुत्रा असावा. घरातील विवाहाच्या वेळेस घडवावे नवीन टाक.
न्यास द्याव भेटीस जेजोरी गडावरी विवाह ठरता घरात पूजावे खंडेराया संगनात रात्री जागरण गोंधळ करावे विवाहाचे आमंत्रण देवास ज्ञानदेव ज्ञानेश्वरी सांगितले सच्चिदानंदाने ती लिहिली तसेच गुरु मावली बदलिली तीस सेवेकरी वाच देवीचे जसे नवरात्र तसे खंडेरावाचे कोणते व्रत गुरु मावली वाच देवीचे जसे नवरात्र तसे खंडेरावाचे षडरात्र मार्गशीर्ष महिन्यात करावे घरोघरी कुडाची पाटी घेऊन त्यात माती भरून धान्य त्यात पेरून ठेवावा कलश त्यावरी कलशात 5 पाने ठेवावी त्यात सुपारी नाणे टाकावे तामणात तांदूळ भरावे त्यावर खंडोबाचे टाक ठेवणे मार्गशीर्ष प्रतिपदेपासून तर चंपा षष्टीपर्यंत रोज एक माळ व्हावे अखंड दीप ठेवावा कर्त्या पुरुषाने उपास करावा हा सप्तशतीचा पाठ वाचावा या ऐकावा 11 वेळा 5 दिवसात तरी करावा अशी ही सेवा खंडोबाची चंपा षष्टीला कुळधर्म करावा भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवावा दिवट्या दिल्यासहित पूजावा खंडेराव त्या दिवशी कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवावा भरावी घरात तळी कर्त्या पुरुषासह सर्वांनी तामनात तांदळ आणि अष्टदल काढावे भंडारा त्यात भरावा तांब्यात सुपारी पैसा ठेवावा खोबरेची वाटी ठेवावी कलशाची पूजा करावी 5 पुरुषांना हात लावावे तामन वर उचलावे कपाळी आपल्या लावावे सदानंदाचा जय हो येळकूट येळकूट जय मल्हार सदानंदाचा जय हो जय जयकार असा घोष करावा तामन खाली ठेवावे असे 3 वेळा करावे सदानंदाचा येळकूट येळकूट जय मल्हार असे बोलावे खोबऱ्याची वाटी फोडावी भंडार त्यास लावावा जेजोरीकडे 5 पावले चालावे भंडार उधळावा चौफेर खोबरे फेकावे चौ दूर करावा मल्हारीचा जय जयकार दिवट्या बांधुल्या सयात घरात असता पुत्र चिंता ही सप्तशती वाचता ऐकावी 11 रविवार उपास करावा चिंता मिटेल सर्वांची भक्ताची हाक ऐकूनी धावत असे न लागता क्षण बिकट संकटे निवारण करीत असे खंडेराया माळसा देवी सदैव भक्ता सुखी ठेवावी योगक्षेमेची चिंता नसावी विजय व्हावा सर्वत्र खंडेरावाचा स्मरमा अखंड अंतरी श्वान एकदा येता दारी द्यावी त्यास भाकर अन्नदान अवश्य करावे विनवितो मी खंडेरायास स्वामी समर्थेच्या सेवे करास समर्थ बनवावे तयास समर्थांचा सेवा करी समर्थस हित श्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीकाय ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड मल्हारी सप्तोदशी चतुर्दशो अध्याय 14वा अध्याय समाप्तम श्री कुल दैवत खंडेराव महाराज की जय चरणम पर्ण नमस्तु येळकूट येळकूट जय मल्हार श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त की जय श्री त्र्यंबकेश्वर महादेव की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ माऊली की जय। तर मित्रांनो असे हे अध्याय आपण 11, 12, 13, 14 4 अध्याय संपूर्ण अध्याय ऐकायला वेळ नाही तर 4 अध्याय आज आणि उद्या 2 दिवस पण ऐकले तरी आपल्याला पारायणाचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत भैरव स्तोत्र। चंपा षष्टीसाठी भैरव स्तोत्राचं खूप महत्त्व आहे। मार्तंड भैरव स्तोत्र आपण श्रवण करूया। तसं तर 11 वेळा त्या स्तोत्राचं खूप महत्त्व आहे। मार्तंड भैरव स्तोत्र 11 वेळाच ऐकायला हवं। तर आपल्याला 11 वेळा वेळ नाही तर 1 वेळा पण आपण श्रवण केलं या व्हिडिओच्या माध्यमाने 2 दिवस तरीसुद्धा आपल्याला संपूर्ण मल्हारी सप्तशतीच्या पारायणाचे पुण्यफळ मिळेल आणि भगवान शिव मल्हार देवता आपल्यावर प्रसन्न राहील। भूत पिशाच डाकिनी शाकिनी संपूर्ण दूर राहील। दीर्घायुष्याची प्राप्ती होईल। लक्ष्मी सदा आपल्या जवळ राहील असे स्वतः मल्हार देवतांनी सांगितले। जो कोणी पठण श्रवण करेल त्याच्यावर महालक्ष्मी सदैव प्रसन्न राहील। तर आता आपण मार्तंड भैरव स्तोत्र ऐकूया। श्री गणेशाय नमो नमः। श्री मार्तंड भैरव स्तोत्र। भैरवुचु नमो मार्तंडनाथाय स्थानवे परमात्मने भैरवाय सुभुभीमाय त्रिधामनेश नमो नमः। मृत्युद्वर धारणदक्षाय गर्भोद्वरण हेतवे तेजसां केतवे तुम्बं हेतवे जगतांपि हिरण्यगर्भरूपाय ध्रीप्रणोदाय ते नमो नमः। ओंकारव्याहितिस्ताय महावीराय ते नमो नमः। वीरेशाय नमस्तुभ्यं क्षेत्रेशाय नमो नमः। वेदार्ताय वेदाय वेदगर्भाय शंभवे विश्वामित्रसूर्याय सुरये परमात्मने महाभैरवरूपाय भैरवानन्ददायिने द्विविधद्वन्द्वध्वंसाय महामोह विनाशिने
मायांधकारनाशाय चक्षुस्तिमिरभजिने मंत्राय मंत्ररूपाय मंत्रशर विचारिणे मंत्रवाचाय देवाय महामंत्रार्थदायिने यंत्राय यंत्ररूपाय यंत्रस्थाय यमायते यंत्रनियर्तननिमेय मीनां फलदायच अज्ञानतिमिरध्वंसकारिणे क्लेशहारिणे महापातकहर्ताच महाभय विनाशिने भयदाय सुशीलाय भयानक करवायते भीमन्तस्साय च रौद्राय भीताभयप्रदायिने तेजस्विने तेजरूपाय चण्डायोग्राय ते नमः बीजाय बीजरूपाय बीजभर्गाय ते नमः क्रोधभर्गाय देवाय लोभभर्गाय ते नमः महाभर्गाय वैं तुं ज्ञानभर्गाय ते नमो नमः घोरभर्गाय ते तुं भीतिभर्गाय ते नमः सुशोकाय विशोकाय ज्ञानभर्गाय ते नमः तत्त्वभर्गाय देवाय मनोगर्भाय वे नमः दारिद्र्यदुःखभर्गाय कामभर्गाय ते नमः इंसभर्गाय तामिस्रभर्गाय जगत्तात्मने अतिदुर्वास नागर्भ नमस्ते भैरवात्मने ध्यायन्ते यं भर्ग इति भर्गभर्गाय ते नमः रोगभर्गाय देवाय पापभर्गाय ते नमः महापातकभर्गाय ह्युपातकभर्गणे महानीरभर्गाय नृतभर्गाय ते नमो नमः क्लेशभर्गाय देवाय भौतिकघनाय ते नमः मृत्युभर्गाय देवाय दुर्गभर्गाय ते नमः ध्यानान्तेन्ति युर्धयमिनं संयमतीन्द्राय नाथाय भर्गनाथाय भर्गाय स्ततं नमः वीरवीरेश देवेश नमस्तुते त्रिधामक महामार्तण्डवरद सर्वभयवरप्रदे नमो वीराधिवीरेश सूर्यचन्द्रान्तिधामक अग्निधामातिधामनेच महामार्तण्डे ते नमो नमः वीरतिवीरवीरेश घोरघोरान्तिघोरक महामार्तण्डदेवेश भूयो भूयो नमो नमः इतश्री मार्तंड भैरव स्तोत्रम संपूर्ण. मित्रांनो, आज नागदिवाळी आहे, तर नागदिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, पिंपळ जवळ असेल पिंपळाचं झाड, आवळ्याचं झाड जवळ असेल तर आवळ्याचं झाड, बेलाचं झाड जर जवळ असेल तर बेलाचं झाड, कुठलेही या 3 झाडांपैकी एक झाड जर तुमच्या जवळ असेल तर तिघांपैकी एका झाडाजवळ 3 दिवे घेऊन जायचे. पहिला दिवा गोलवातीचा लावायचा आहे. गणपती बाप्पाच्या स्मरण करायचे. गणपती बाप्पाला प्रार्थना करायची की रिद्धिसिद्धीचे देवता, तुम्ही आमचे सर्व कार्य जी पण इच्छा असेल तर ती इच्छा गणपती बाप्पाला त्या झाडाखाली हातात दिवा घ्यायचा आहे, लावून घ्यायचा आहे तो दिवा. आणि गाईच्या तुपाचाच दिवा असल्याला पाहिजे, ती गिबी दिवे तुपाचे पाहिजे. तर तो गोलवातीचा दिवा गणपती बाप्पाचा हातात घ्यायचा, लावून घ्यायचा, हातात तळहातावर ठेवायचा. हे रिद्धिसिद्धी देवता, हे वक्रतुंड देवता, हे थोराड असलेल्या शरीराचे देवता, हे गणेराया, हे गौरीपुत्रा, तुला माझा नमन आहे. तर तू हे आमचे कार्य सिद्ध कर. आम्हाला घर नाही, धन नाही, पुत्र नाही, विद्या नाही, आमच्या मुलाबाळांना दीर्घायुष्याची प्राप्ती असेल, जे जे काही इच्छा असेल ती गणपती बाप्पाला तो दिवा हातात घेऊन मनाच्या इच्छा बोलायची आहे आणि आमच्या या इच्छा पूर्ण कर, आमचे हे कार्य पूर्ण कर. आणि गणपती बाप्पाचा मंत्र बोलायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. तर आमच्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण कर असं बोलून तो दिवा तुम्हाला खाली ठेवून द्यायचा आहे. दुसरा दिवा लांब वातीचा घ्यायचा आहे. तो दिवा तुम्हाला लक्ष्मीसाठी, लक्ष्मीच्या वृद्धीसाठी बोलायचा आहे. लांब वातीचा दिवा. तुमच्याजवळ धनसंपदाची जर कमी असेल, ऐश्वर्याची कमी असेल, मान प्रतिष्ठाची कमी असेल, या कुठली इच्छा तुमची पूर्ण होत नाही आहे, तर तुम्हाला त्या इच्छा कामना पूर्तीसाठी धन धान्य यश कीर्ती मान सन्मान जमीन जायदाद व्यापार लाभ प्रमोशन नोकरी लग्न कुठलेही संतती कुठलीही इच्छा असेल तर ती माता लक्ष्मीला तुम्हाला बोलायची आहे. आणि हे महालक्ष्मी, तुझी दयादृष्टी आमच्यावर राहू दे. तुझी दृष्टी जर आमच्यावर राहिली तर आम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी नाही. धनधान्याचे भंडार आमच्या घरी सदैव भरलेले राहो असा तुझा
आशीर्वाद आमच्यावर सदैव लाभो, अशी तुम्हाला त्या दिव्याजवळ तो दिवा हातात घेऊन तुम्हाला मनातली इच्छा आपल्या आईला, आपल्या मातेला कळवळून विनंती करून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची. लक्ष्मी जर आपल्या जवळ राहील, आपल्या हृदयात राहील, आपल्या घरात राहील, तर आपल्या मुलाबाळांना कुठल्याही गोष्टीसाठी, कुठल्याही इच्छेसाठी वंचित राहणार नाही. तर माता लक्ष्मीला प्रार्थना करून तो दिवा ठेवायचा आहे. तिसरा दिवा धनकामनासाठी, विष्णू भगवानसाठी तुम्हाला तो गोलवातीचा घ्यायचा आहे आणि माता लक्ष्मीला बोलायचं आहे, विष्णू भगवानला बोलायचं आहे की आमच्या घरी हे जगन्पालनहर्ता, हे विश्वव्यापका, हे केशवा, हे जनार्दना, हे अच्युतानंद केशवा, तू आमच्या सर्व इच्छा कामना पूर्ण कर आणि माता लक्ष्मीसोबत आमच्या घरी ये आणि आमच्या घरात धनधान्याचे भंडार, व्यापारमध्ये लाभ, यश, कीर्ती सर्व काही देऊन जा. तर असे दिवे तुम्हाला तिघांपैकी कुठल्याही एका झाडाखाली बोलायचे आणि 5 दिवे कणकेचे आपल्या घरी लावायचे. तर 5 दिवे ते कुठे कुठे ठेवायचे? एक दिवा आपल्या देवाऱ्याजवळ, दुसरा दिवा आपल्या मटक्याजवळ, पितृचं स्थान आहे. तिसरा दिवा जिथे आपण पैसे ठेवतो, लॉकरमध्ये या डब्बा, काही तुमचं जे स्थान असेल पैसे ठेवायचं, तिसरा दिवा तुम्हाला तो पैसे ठेवायच्या जागी ठेवायचा आहे. चौथा दिवा आपल्या मुख्य मेन दरवाजा आहे तुम्हाला, तर तो तुमचा मेन दरवाजाजवळ ठेवायचा आहे. आणि 5वा दिवा तुम्हाला मध्यभागी, जिथे तुमचा अंधार असेल, कुठेतरी अंधार असेल तर त्या अंधारामधून प्रकाश निर्माण होईल, दरिद्रताचा नाश होईल, अशा ठिकाणी तुम्हाला हे 5 दिवे लावायचे आणि देवादिदेव महादेवाला प्रार्थना करायची. आणि जर शक्य असले तर 5 दिवे तुम्ही मटक्याजवळ पण, पितृस्थानाजवळ पण 5 दिवे ठेवू शकतात. पण 5 दिव्यांनी माता लक्ष्मीची आरती पण करू शकतात ना. आरती झाल्यावर तुम्ही आपल्या घरात 5 ठिकाणी ते दीपक ठेवायचे. तुळशीजवळ सुद्धा तुम्ही तो दीपक ठेवू शकता. जर तुमच्या कुठे कान्याकोपऱ्यात अंधार नसेल तर तो एक दिवा तुळशीजवळ सुद्धा ठेवू शकतात. तर नागदिवाळीचे असे दिवे नक्की दीपदान करा आणि घराच्या बाजूला आपले सर्व दिवस, जसे आपण दिवाळीचे दिवस साजरे करतो तसे नागदिवाळी, देवदिवाळी संपूर्ण तुम्हाला साजरी करायची आणि हे अध्याय पण तुम्हाला ऐकायचे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल, जय मल्हार देवता की जय. श्री स्वामी समर्थ. येळकोट येळकोट, जय मल्हार.